तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आता मला पप्पाला सांगितलं मोटर चालू करायला. तर गावाला आलं की अशी कामं करायला लागते, नुसता व्हिडिओ काढून नुसतं चालत नाही. तर आता आपण चाललो मोटर चालू करायला विहिरीतली. तर जाऊ आता मस्तपैकी. आता मी म्हणजे आता आहे जरा निम्या रस्त्यात आहे आणि आपली तिकडं त्या साईडला विहीर आहे, तिकडं आपण आता मोटर चालू करायला. तर आता तुम्हाला मी दाखवतो, आमची विहीर पण दाखवतो आणि मोटर पण दाखवतो. तर चला आता आपण चालत चालतं आता मित्रांनो. आता इथं सगळी रानं ही सगळी मोकळी आहे ती, कारण की आता उन्हाळा असल्यामुळं मित्रांनो रानात म्हणजे काय नाही आता. तर रानात आपल्या भरपूर काय असतंय पावसाळ्यात मित्रांनो. आपण तुम्हाला ते पण मी दाखवतो नक्की काय सीन येतो. तर आता आयला सगळं इथं लपटाच आहे बघा, सगळी झाडेच आहे तिथं. कोणतरी गेले लाकानो, काय विषय आहे नक्की. तर मित्रांनो म्हणजे आता एवढं ऊन लागतंय, वाजले 5 तरी पण मित्रांनो चटकते उन्हाळा असल्यामुळं. नाहीतर ह्या टायमिंगला मस्तपैकी अशी थंड अशी हवा लागते, काय म्हणता बरोबर नाही. आणि हा सूर्य आहे, हा एवढा तापला की गेले गरम बाप म्हणतोय. तर आता जाऊ आता मस्तपैकी आपण विहिरीपाशी. तर आता चला आता जाऊ मित्रांनो. आता आपण पोचलो विहिरीवरती. तर तुम्ही बघा, हे बघा, ही आपली इथं विहीर आहे. तर आता बघू किस्त पाणी विहिरीत आहे काय. तर मित्रांनो ते जे पाणी चालले ना ते, तर ते बोरचं पाणी आहे, म्हणजे आपलं बोर पण आहे आणि आपले विहीर आहे. आयला विहिरी तर पाणी लय खाली गेले, हे बघा पाणी कसं आहे. उन्हाळा असल्यामुळे मित्रांनो विहिरीचं पाणी जरा कमी झाले. तर मित्रांनो आपली विहिरी कंटिन्यू फुल असते पावसाळ्यात. म्हणजे पावसाळ्यात सगळ्या विहिरी फुल असते, पण आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला पाणी राहतं, म्हणजे असतं शिल्लक. कारण की आपल्यापाशी दोन बोर असल्यामुळे मित्रांनो पाणी राहतं. तर म्हणजे आता आज म्हणलं जरा आवाज घरचा व्हिडिओ बनवा, म्हणून मित्रांनो आज जरा म्हणलं घरचा व्हिडिओ बनवू. तर हे बघा आपली इथं विहीर आहे आणि विहिरी साईडचा मित्रांनो सगळा परिसर आहे. आता एवढा भारी दिसतो नाही बघा, थोडं जरा वाळले सगळं, पण म्हणजे दिसताना तुम्हाला बघा दिसतं कसं भारी दिसतंय बघा. अशी मित्रांनो आता ही आपली विहीर जी आहे ना ती तर वाड्या साईडला आहे. तर तुम्हाला तर ते दिसतच व्हिडिओमध्ये. तर म्हणजे बागी शहराकडे मित्रांनो आपण जातो कुठे फिरतो बरोबर आहे. तर आता गावाकडे आल्यावरती मित्रांनो कसं माहिती आहे का, गावाकडे आल्यावरती माणसानं थोडं तरी काम केलं पाहिजे. कारण की आपण काय करतो बाबा, गावाला गेलो ना आता तर मस्तपैकी फिरायचं, इकडे जायचं मस्तपैकी बरोबर आहे. तर ते फिरण्यापेक्षा मित्रांनो घरचं थोडंफार काम करा, म्हणजे घरच्याला पण जरा थोडा हातभार लागतो. मान्य आहे की आपण शहराकडे मित्रांनो काम करायला जातो, पण कसं आहे घरच्यांच्या पण आपल्याकडून भरपूर अशा अपेक्षा असतात. त्या अपेक्षांचा आपण मित्रांनो आदर केला पाहिजे. तर आता मोटर चालू केली मित्रांनो, पाणी जरा खर्च चालू आहे. तर आपला आता मी चाललो होतो घरी, कारण की चालू केले आता पाणी इथे भरतील. तर मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटतोय. तर आता नवीन व्हिडिओ आपला बघण्यासाठी मित्रांनो आपल्या भावाला फॉलो करून जावा, फॉलो करा, कमेंट पण करा तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटतोय. तर आता हे बघा ही मका आहे इकडं, हिरवी गार आहे. तर आपण जाऊ त्या साईडनं जरा व्हिडिओ काढता. तर तुम्हाला मी थोडंसं लाईट दाखवतो ना की काय विषय आहे. तर चला आपण पोचलो इथं मकापाशी. तर बघा म्हणजे कसं हिरवं दिसतंय बघा, लय खतरनाक असं गावचा व्ह्यू असा मित्रांनो बघताना पण भारी वाटतो. तसं तुम्हाला आता माझ्या मागं पण दिसत असेल कसं वातावरण, म्हणजे बॅकग्राऊंड पण कसं भारी दिसतंय. तर मित्रांनो म्हणजे बघा आता गावाला आलं ना एक जरा वेगळाच एक फील येतो. जसं की भावना असं वाटतं तिच्या आईला एवढं भारी मस्त मन असं शांत होतं. तर तुम्ही बघा हे बघा हे कसं आहे मका, इकडं सगळं मोकळंच आहे. कारण की उन्हाळा असल्यामुळे मित्रांनो शेतामध्ये जास्त काय पिकत नाही, थोडंच गुरांपुरतं आपलं जरा असतंय तेवढंच मित्रांनो, त्यांना पण खायला होतं बरोबर आहे. कारण की उन्हाळ्याचा असल्यामुळं जरा पाण्याची कमतरता असते आपल्याकडं, त्याच्यामुळं जरा थोडंफार म्हणजे शेतामध्ये वावरात करतो आपण, जास्त काय करत नाही. तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ आपला तुम्हाला लवकर भेटेल, त्यासाठी आपल्या भावाला फॉलो करून जावा. आपण आता घरी जाताना मला एक म्हणजे एवढं भारी असं वावर दिसतंय ना, म्हणजे आपल्या काकाचं तर शेत आहे. तर हे बघा म्हणजे पूर्ण असं हिरवं असं आहे, असं वाटत नाही उन्हाळा असल्यागत. आणि इकडं प्लस त्यांच्या केळीची बाग आहे. आणि हे आपले नावा ड्रायव्हर आणि हे आपले बापूचा तर आपण व्हिडिओ टाकला यात्रेचा, तर त्यांचा व्हिडिओ भावनो लई लांब गेला व्हिडिओ, आपण 3000वर व्हिडिओ गेला त्यांचा, व्ह्यू झालेत. आणि हे आपले काका हे बघा कसं आहेत. गावाला मित्रांनो हे सुख महत्त्वाचं आहे, कधी लक्षात ठेवा. आणि ही त्यांची फार्म मयूर शेती फार्म असं यांच्या म्हणजे शेतीचं नाव आहे.
आणि मी आता त्यांच्या शेतीच्या बाजूलाच आहे, तुम्हाला तर दिसत असेल. म्हणजे एवढं तिथं भारी वाटतं ना, थंड एकदम वातावरण, एवढं ऊन सुद्धा. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला तर हे व्ह्यू कसा वाटतोय. तर आता आपण जाऊ तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर चला तर जय महाराष्ट्र.